HP चौकातील खड्ड्याचा अभिषेक, चाकण औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर गणेश बोत्रेंचं अनोखं आंदोलन. चाकण औद्योगिक वसाहतीच्या ज्वलंत प्रश्नावर अनोखं आंदोलन सुरू. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी HP चौकातील खड्ड्याला चक्क अभिषेक घालत 2 दिवसांच्या साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला परिसरातील तब्बल 20 गावं, 50हून अधिक कंपन्या आणि 60 कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय. आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आता प्रशासनाची सुद्धा चांगलीच धावपळ होण्याची शक्यता आहे. चाकण MIDCच्या प्रश्नावरती आज या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे हे आंदोलनाचा पवित्रा घेऊन आज त्यांनी 2 दिवसीय साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्याच साखळी उपोषणाला या परिसरातून मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायत असतील, कंपन्या असतील, कामगार संघटना असतील यांचा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा भेटतोय. आणि याच अनुषंगाने आज वासुली गावचे काही ग्रामस्थ या ठिकाणी गणेश बोत्रे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. आपल्याबरोबर याच आंदोलनाच्या संदर्भात बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. नक्की तुम्ही आज पाठिंबा द्यायला आले, काय नक्की तुमच्या अडचणी परिसरातल्या काय अडचणी त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो? आज या ठिकाणी या म्हाळुंगे MIDCच्या संदर्भामध्ये आमचे जे गणेश भाऊ बोत्रे खरोखर या ज्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे आले. आज या ठिकाणी गणेश भाऊ बोत्रे एवढी व्यक्तिमत्व, सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भाग घेणारी व्यक्तिमत्व म्हणजे गणेश भाऊ बोत्रे. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. असा माणूस या समाजामध्ये खरोखर भेटणार नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भाग घेणारी व्यक्तिमत्व म्हणजे गणेश भाऊ बोत्रे. आज गोरगरिबांचा खरा खरेवारी, एक निर्वाणी सखा, अंतकाळी मदत करणारी व्यक्ती म्हणजे गणेश भाऊ बोत्रे. आणि म्हणून आज आमच्या वासुली ग्रामस्थांनी, पंचक्रोशींनी, सगळ्यांनी हिरारीने भाग घेऊन आज गोरगरिबांची लेकरं आज कंपनीत काम करतात. आणि या जर कंपन्या स्थलांतर झाल्या तर आपण गोरगरीब कसे काय जगणार? आणि यासाठी पुढाकार म्हणून गणेश भाऊ बोत्रे पुढे आहेत आणि त्यांना 100% पाठिंबा आमचे गणेश भाऊ देणार आहेत. आणि त्यांना आम्ही 7 ही 8-10 गाव आम्ही करणार आहे. आणि त्यांनी तागायत गोरगरिबांचा कैवारी म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. रामकृष्ण हरी. आपण बघू शकता अशा उद्विग्न अशा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत. आपल्याबरोबर काही शाळकरी विद्यार्थी पण आहेत बोलण्यासाठी. नक्की तुम्हाला रोज किती वाजता शाळेत जाता आणि कोणती अडचण येते, घरी किती वाजता पोहोचता? आम्हाला शाळेत जाताना ट्रॅफिकची खूप समस्या येते. चाकणला जायला ट्रॅफिक नसेल तर अर्धा तासात जातं, पण ट्रॅफिक लागलं तर 2 ते 3 तास घरी येण्यासाठी लागतात. संध्याकाळ होते. आमच्या बरोबर कामाला कंपनी जाणारे बरेच व्यक्ती असतात, त्यांना सुद्धा कंपनी जायला खूप लेट होतो. त्यांचा हाफ डे लागतो. लोक अक्षरशः वैतागतात त्या ट्रॅफिकला. अजूनही आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलूया. नक्की तू कोणत्या शाळेत जातो आणि किती वेळ लागतो तुला जायला यायला, किती वेळ लागतो आणि तुझे काही क्लास वगैरे काय पुरतात? आता मी फर्स्ट इयरला ॲडमिशनला जाणार होतो. ॲडमिशनला जात्या वेळेस मला ॲडमिशन ह्या ट्रॅफिकच्या कारणामुळे मला 1 दिवस पूर्णपणे ॲडमिशनचा कॅन्सल झालेला आहे. आता त्या दिवसानंतर पासून तर माझं नाही का तो टायमिंग पिरियड निघून गेल्यामुळे, त्यावेळेस माझं पूर्ण ते शेड्यूल निघून गेल्यामुळे मला आता कॉलेज एक दिवस वाढून देत आहे. आणि हे गोष्ट बाजूला ठेवता आज माझ्या खऱ्या अर्थाने कुठला तरी एक माझा मित्र असेल, कुठल्या तरी आईचा मुलगा असेल, कुठल्या तरी वडिलांचा मुलगा असेल, आज माझा मित्र, आता मी त्यांचं नाव घेऊन त्यांच्या भावना दुखवायच्या नाहीयेत मला, परंतु माझा मित्र काही दिवसांपूर्वी या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेममुळे तो रॉंग साईडने गेले असल्याने, खड्डा असल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. परंतु असा माझा मित्र गेल्यामुळे साहजिकच आहे त्यांचं पूर्ण कुटुंब अतिशय दुःखात आहे. आणि ते दुःख आज आपल्या दुसरं कोणावर येऊ नये म्हणून आपण सर्वांनी गणेश भाऊ बोत्रे यांना साथ देऊया आणि पाठिंबा देऊया. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी थांबणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी अनेक असे प्रश्न MIDCतील ग्रामस्थांचे. मंत्री येतात, मंत्री जातात, नेते येतात, नेते जातात, पण त्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामस्थांचा तो अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे या ग्रामस्थांच्या या उद्विग्न प्रतिक्रिया आहेत आणि त्याच प्रतिक्रियांची उमटण्यासाठी आज या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते गणेश बोत्रे यांच्या उपोषणासाठी या उपोषणात सहभागी झालेले आहेत. लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे.